एकनाथ शिंदे यांचा घर जे आहे त्या घराच्या हाकेच्या अंतरावर माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडलेल्या आहेत। ठाण्यात माथे फिरून चक्क 10 ते 12 गाड्या फोडल्याची माहिती समोर येते। यामागचं नेमकं कारण काय हे अजून समजू शकलेलं नाहीये। ॲम्ब्युलन्स, कार आणि टेम्पोचं या घटनेमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। ठाण्यातील नितीन सिंगल येथील ग्रीन रोड इथे का माथे फिरून अनेक गाड्यांची तोडफोड केल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरच ही सगळी घटना घडली आहे। या माथे फिरून अचानक हमला केल्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। तर या माथे फिरूवर आता नेमकी काय कारवाई होते आणि त्याने नेमकं हे कृत्य का केलेलं आहे या सगळ्या संदर्भात पोलीस माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। सध्या मी ठाण्यातील नितीन सिंगल या ठिकाणी उपस्थित आपण जर बघा एका माथे फिरून जे आहे ते 10 ते 12 गाड्यांना या ठिकाणी फोडलेलं आहे। सध्या आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांचे नुकसान जो आहे तो या माथेफिरूच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपण पाहतो मोठ्या संख्येने प्रवासी जे आहे ते अनेक वेळा ठाण्याच्या दिशेने येत असतात आणि अशाच वेळी सकाळच्या वेळी जे आहे ती मोठी या ठिकाणी घटना घडलेली आहे। पोलीस देखील आलेले आहेत, काय प्रत्यक्षदर्शी त्यांचे देखील बातचीत करणार आहोत। क्या हुआ था, किस तरीके से गाड़ी फूटी है? दादा हम लोग वो साइड से आ रहे थे, अब हम लोग ध्यान नहीं दिए कि ये डंडी तोड़ के डायरेक्ट मारा फलाट से गाड़ फूट गया। हम लोग 10 आदमी है, अभी सेठ हम लोग को बोलेगा ये तुम लोग का गलती है, हम लोग से नुकसान लेगा। ये तो पब्लिक को सबकी गाड़ी फोड़ा, एक जन का नहीं कम से कम 15 गाड़ी फोड़ा। हम लोग गए पकड़ने तो और हम लोग को दौड़ा के डंडे से मार रहा है। हाँ, हम लोग क्या करें फिर, हम लोग 15-20 जन उसको गए घूम के पकड़े और हाथापाई में तो लगेगा भाई। और पब्लिक लोग थे, किसको किसको रोकेगा, कोई मारा कोई नहीं मारा। पुलिस वाले उसको जबरदस्ती भर के लेके चले। अब काफी टाइम 15 गाड़ी फोड़ने के बाद पुलिस आता है, पहले नहीं आता है। पहले आना चाहिए ना, पहले आपको भी लगा है? आपको किस तरीके से पकड़ने जाके मारा ये भाई लगा है, उसका भी गाड़ी तो तुम्हाला देखील तुमची गाडी देखील फोडलेला आहे। या ठिकाणी काय नेमकं झाला होता? काय नाही, तो पिलेला होता, माहित नाही तो सगळ्यांचे पिलेला होता काय होता माहित नाही। तो असा आला इकडून, त्यांनी दांडा घेतला असा एक झाडाचा आणि सगळ्यांच्या गाड्या फोडायला लागला। तो नेमकं किती गाडी फोडलेली? कमीत कमी 7 ते 8 गाडी फोडली आणि अजून 3-4 गाडी माझ्या समोर त्यांनी फोडली जाताना। ते थांबले नाही, आम्ही थांबलो। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठी ठाण्यामध्ये सकाळी घटना घडलेली आहे। एका माथे फिरून या इथे 10 ते 12 गाड्याला या ठिकाणी फोडलेलं आहे। हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला ठाण्यातून दाखवतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील हे जी बोलेरो याला देखील फोडलेली आहे। क्या हुआ था अंकल, क्यों गाड़ी फूटी आपकी? अभी बीच में हम लोग वो बीच में आके सबको मार रहे थे, सब गाड़ी पे मार रहे थे। अभी मैं बोला थोड़ा कट मार के निकल जाऊं, मगर वो कट मारने तलक उसने मार दिले। आपण पाहू शकतो अनेक गाड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत। हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला ठाण्यातून दाखवते कशा पद्धतीने अनेक गाड्यांना या ठिकाणी फोडलेलं आहे या माथे फिरूनी। आणि त्यामुळे हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला ठाण्यातून दाखवते की अनेक लोक या ठिकाणी भयभीत झालेली आहे। एक मोठी या ठिकाणी लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। अनेक लोक या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकतो कशा पद्धतीने या संपूर्ण गाड्याला एका माथे फिरून फोडलेला आहे आणि पोलिसांनी त्या माथे फिरून देखील ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहू शकतो याच लाकूडच्या माध्यमातून तो गाडी फोडण्याचा प्रयत्न करत होता। अनेक गाड्यांना या ठिकाणी त्यांनी नुकसान देखील केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते आपली गाडी या ठिकाणी थांबून जे आहे ते या ठिकाणी भीतीचं वातावरण ठाण्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सध्या हे अनेक लोक जे आहेत ते आपल्या गाडी वाचवण्याकरता गाडीतून बाहेर पडले आणि त्याचमुळे कुठेतरी या माथे फिरून सकाळच्याच वेळी अनेक गाड्यांना फोडलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अचानक ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने या संपूर्ण गाडी फोडल्यानंतर कुठेतरी भीतीचं वातावरण सध्या तरी निर्माण होताना आपल्याला ठाण्यामध्ये दिसत आहे। जरी या माथे फिरूला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात जात असला तरी नेमका याचा उद्देश काय होता? सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आपल्या घरातून जे आहे ते कामाच्या दिशेने निघत असतात आणि अशाच वेळी या संपूर्ण घटना घडलेली आहे। आखेच्या अंतरावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घर देखील आहे आणि याच आखेच्या अंतरावरती संपूर्ण घटना या ठिकाणी घडली असल्यामुळे लोकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीती निर्माण होताना दिसत। त्यामुळे कशा पद्धतीने या माथे फिरूवरती पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। वडील आणि रिजवान शेख, NDTV मराठी,
ठाणे.